मित्रांनो हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना आयफोन नकोय. खरं सांगतो जे इतके लोकांनी आयफोन वेड लागले लोकांना लिटरली वेड लागले आयफोनचं. पण जर का तुम्हाला 30,000च्या खाली चांगले अँड्रॉइड फोन्स पाहिजे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हे सुद्धा मला सांगा की डू यू अग्री विथ दिस रँकिंग मी करणार नाही, मी स्पेसिफिक यूज केस सांगणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही तो फोन घेऊ शकता, त्यासाठी तो चांगला आहे. कुठलाही आयडियल फोन नसतो. गेमरसाठी वेगळा, कॅमेरा जर का तुम्हाला चांगला पाहिजे त्यासाठी वेगळा, परफॉर्मन्स पाहिजे असेल त्यासाठी वेगळा, असे असतात. तर चला सगळं काही सांगणार आहे, व्यवस्थित बघा, एंड पर्यंत बघा. आणि सबस्क्राईब नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी 5व्या नंबरचं नाही म्हणणार, पण जर का तुम्हाला डिस्प्ले फार महत्वाचा आहे, तुम्ही मल्टीमीडिया किंवा व्हिडिओ व्ह्यूइंग खूप जास्त करता, तर मी तुम्हाला हा रिकमेंड करेन. हा आहे Realme 15 Pro. 27,000ला मिळतो, 30,000 नाही 27,000ला मिळतो विथ ऑफर्स. 6.8 इंचचा 1.5K रेझोल्यूशनचा 144 हर्ट्झचा क्वाड कर्व्ड ओलेड डिस्प्ले, अतिशय प्रीमियम दिसतो. कॅमेरा सुद्धा याचा चांगला आहे, कॅमेरा इज ऑल्सो नॉट बॅड, इट इज वन ऑफ द बेटर अंडर 30,000. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आहे आणि फ्रंट सुद्धा तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मिळतो. IP69 आहे, त्यामुळे ड्युरेबल सुद्धा आहे आणि मोठी बॅटरी सुद्धा आहे 7000 mAh. सो ऑल दॅट इज देअर Realme 15 Pro. जे काही फोन सांगणार आहे ना सगळे मी टॅग करतोय, जसं जसं सांगणार तसे तसं पॉपअप येईल. नक्की जाऊन बघा विच एव्हर यू आर इंटरेस्टेड. कुणी घेतला नाही पाहिजे Realme 15 Pro. हे प्लास्टिक बिल्ड आहे, हे मला खरंच आवडलेलं नाही. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत 7 Gen 4 आहे याच्यामध्ये, या प्राइस रेंज मध्ये चांगले परफॉर्मन्स देणारे फोन्स आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. आता नेक्स्ट जो येतो तो म्हणजे माझ्या हिशोबाने एक ऑलराऊंड फोन आहे, पण त्याचे सुद्धा जरा काही नेगेटिव्ह मी नक्की म्हणेन. सॅमसंग गॅलेक्सी S24 FE 29,999. 30,000च्या खाली S24 FE तुम्हाला मिळतोय. म्हणजे S सिरीज फ्लॅगशिप सिरीज असते त्याचे जवळजवळ सगळे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. डिस्प्ले चांगला आहे 6.7 इंचचा, पण FHD आहे, 1.5K नाहीये. ग्लास बॅक आहे, मेटल फ्रेम आहे, IP68 सर्टिफिकेशन आहे. हा बहुतेक एकच ह्या लिस्टमध्ये जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. आणि कॅमेरा सुद्धा चांगले आहेत, 50+12+8 मेगापिक्सेलचा, म्हणजे अल्ट्रावाईड सुद्धा मिळतो आणि तुम्हाला 3x टेलिफोटो सुद्धा मिळतोय. सो दॅट इज ग्रेट. आणि OSच्या बाबतीत तर काय, One UI 7 वन ऑफ द बेस्ट, माय फेवरेट UIs मी म्हणेन. आणि 7 वर्षाचे अपडेट्स मिळतात. ह्याचा नेगेटिव्ह काय, छोटी बॅटरी आहे, 4700 mAhची बॅटरी आहे, चार्जर बॉक्स मध्ये येत नाही, म्हणजे 2000 रुपये त्यासाठी अजून एक्स्ट्रा खर्च करा. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत Exynos 2400E येतं याच्यामध्ये, जो ठीक ठाक आहे, 1.6 मिलियन अंतुल स्कोर आहे, म्हणजे ह्याच्याहून चांगले आहेत 8S Gen 4 वाले फोन्स आहेत, ते सांगणार आहे. पण मी म्हणेन की एक ओव्हरऑल फोन, फक्त नेगेटिव्ह बॅटरी आणि चार्जिंग, हे डेफिनेटली आय विल से. आता पुढचा फोन जो आहे तो म्हणजे जर का तुम्हाला गेमिंग परफॉर्मन्स हे महत्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत, पण परफॉर्मन्स भरून आहेत. पोको F7 29,999 ला तुम्हाला 12 to 56 GB व्हेरियंट मिळतं. 8S Gen 4 चिपसेट मिळते, त्याचा अंतुल स्कोर 2.1 मिलियन आहे. युनिक आहे दिसायला, येस, म्हणजे तुम्ही जर का बघितलं याच्याकडे ग्लास बॅक आहे, हेफ्टी फोन आहे, मेटल फ्रेम आहे, जड आहे, पण जबरदस्त परफॉर्मन्सच्या बाबतीत. LPDDR5X रॅम टाईप आहे, UFS 4.1 स्टोरेज टाईप आहे आणि 8S Gen 4, म्हणजे 30,000च्या खाली आणि 12 to 56 व्हेरियंट, त्यामुळे 30,000च्या खाली असा तुम्हाला फोन मिळणार नाही. बॅटरी सुद्धा 7550 mAh ची बॅटरी, 7,500 मोठी बॅटरी आणि 90 वॉट चार्जिंग आहे. सो दॅट एक्सलंट बॅटरी, एक्सलंट परफॉर्मन्स. पण बाकीच्या बाबतीत म्हणजे ब्लोटवेअर्स वगैरे आहे, कॅमेरा एकदमच ऍव्हरेज म्हणेन मी, हातात खूपच मोठा आहे, हे सुद्धा आहे. सो दॅट इज वॉट पोको F7 इज. परफॉर्मन्स पाहिजे असेल तर याच्याकडे बघा. नेक्स्ट जो आहे ना तो मी म्हणेन अगेन परफॉर्मन्स सुद्धा आहे, पण कॅमेरा सुद्धा चांगले आहेत त्याचे, आणि 2-3 गोष्टी खरंच चांगल्या आहेत. तो आहे iQOO Neo 10. 30,000च्या खाली तो आलेला 34-35 ला मिळायचा, आता 8 to 56 व्हेरियंट 30,000ला मिळतोय. 1.5K रेझोल्यूशनचा OLED डिस्प्ले आहे, ब्राईट डिस्प्ले आहे, 8S Gen 4, म्हणजे अंतुतू स्कोर परफॉर्मन्स जबरदस्त आहे. LPDDR5X UFS 4.1 स्टोरेज टाईप सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 7000 mAhची बॅटरी आणि 120 वॉट चार्जिंग आहे. बॅटरी आणि परफॉर्मन्स मध्ये तर आहेच. कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेलचा OIS आहे, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड मिळतो आणि डिसेंट कॅमेरा आहे. 3 वर्षाचे OS अपडेट्स आहेत आणि आता फंटाचे पण ओरिजिन OS सुद्धा येणार आहे. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, ब्लोटवेअर आहे, प्लास्टिक बिल्ड आहे, IP68 69 सर्टिफिकेशन आहे. बाकी इतर बाबतीत माझ्या हिशोबाने सांगणार 8 to 56 व्हेरियंट मिळते. सो दॅट डेफिनेटली इज क्वाईट गुड. पण माझ्या हिशोबाने ओव्हरऑल जर का तुम्हाला घ्यायचं असेल देन आय विल से OnePlus Nord 5 28,499 ला मिळतोय. 8 to 56 व्हेरियंट, 144 हर्ट्झचा डिस्प्ले आहे. 8S Gen 4 नाही, पण 8S Gen 3 आहे, ज्याचा 1.5-1.6 मिलियन अंतुल स्कोर येतो, चांगला आहे. LPDDR5X रॅम टाईप वगैरे. कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेलचा OIS आहे, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट आहे, 6800 mAhची बॅटरी. Oxygen OS 15 आहे. One UI च्या नंतर मला वाटतं Oxygen OS गिव्स यू द बेस्ट एक्सपिरियन्स. 4 वर्षाचे मेजर अपडेट आहेत. दिसायला सुद्धा मला ह्या वेळेला आवडलेला आहे. हे जे बाहेरनं एक कॅमेरा रिंग दिली आहे ना, आय रिअली लाईक. एक प्रॉब्लेम आहे, IP68 69 द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नाहीये. कॅमेरा
आहे, चांगला आहे, पण इतका असा म्हणजे S24 FEचा कॅमेरा मी म्हणेन जास्त चांगला आहे ह्याच्यापेक्षा. सो दॅट इज व्हॉट इट इज. आणि अगदीच तुमचं बजेट टाईट असेल आणि तुम्ही 25,000 खाली बघत असाल ना, तर ह्याचा जो छोटा भाऊ आहे OnePlus Nord 4 तो सुद्धा माझ्या हिशोबाने चांगला आहे. तसंच मी अजून एक रिकमेंड करेन, जर का बजेट टाईट असेल तुमचं थोडं 25,000 पर्यंत तुम्हाला जर का पाहिजे असेल, युनिक लुकिंग फोन पाहिजे असेल ना, तर नथिंग फोन 3A Pro कडे बघा. 25,500 25,000ला मिळतोय 8/128 व्हेरियंट, चांगला आहे. आणि OnePlusच पाहिजे असेल, बजेट टाईट असेल तर OnePlus Nord 4. तर हे असे होते सगळ्यात चांगले फोन्स अंडर 30,000. सगळे फोन जे ते मी टॅग केलेले आहेत. तुम्ही मला सांगा याच्यामधला जर का तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्ही कुठला घेताल आणि का, हे मला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद. नाही, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.